झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही मॅचेस पासून धोनीची दादागिरी कुक अँड कंपनीसाठी डोकेदुखी ठरतीये। पण सिरीज मधील पुढच्या मॅच आधी इंग्लिश टीम समोर एक मोठा प्रश्न आवासून उभा आहे आणि तो म्हणजे धोनीचं करायचं काय। टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी वनडे खेळली जाणार आहे ती रांचीमध्ये आणि तीही कॅप्टन धोनीच्या होम ग्राउंडवर। इंग्लंडची झोप उडाली। कुकला चैन पडेना। और विराट कोहली के पास विराट के लिए बहुत इंपॉर्टेंट इनिंग्स है ये वकील। और बिल्कुल उसके अपने लिए उसके अपनी पर्सनल परफॉर्मेंस के लिए उसको पसीना वगैरह नहीं आता और अभी भी देख लें रांचीत क्रिकेटचा राजकुमार। रांचीचं हे मैदान आपल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहत आहे। या स्टेडियममध्ये पहिली वनडे इंटरनॅशनल खेळली जाणार आहे आणि धोनी आपल्या घरच्या मैदानात पहिल्यांदाच टीम इंडियाला घेऊन उतर टीमची सुध हरपली आहे आणि रांचीला येऊन तर त्यांच्या डोकेदुखीत जास्तच वाढ झाली आहे। धोनी जर कोचीमध्ये इंग्लंडची धुलाई करू शकतो तर तो घरच्या मैदानात इंग्लिश बॉलर्सचा काय हाल करेल। धोनी स्वतः आतुर आहे। घरच्या मैदानात उतरण्याची त्यालाही घाई लागली आहे। It will be my first game, before this, quite some time back, we had a game at Jamshedpur Keenan Stadium. That's where I played a lot of cricket. But, to go and play at my city, I think it will be very special for me. Not to forget, the crowd over here was really brilliant. So I'm hoping that there'll be good turnout at Ranchi and, there'll be an interesting game over there. धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदात भर पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे रांची वनडेच्या आधीच धोनीच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पडतोय। धोनीनं गेल्या 6 इनिंगमध्ये 91च्या सरासरीनं 365 रन्स ठोकून काढलेत, ज्यात 3 हाफ सेंचुरी आणि 1 सेंचुरीचा समावेश आहे। घरच्या मैदानात आपल्या पिचवर आणि आपल्या चाहत्यांमध्ये जाऊन धोनीची बॅट आणखीनच तळपेल याबाबत शंकाच नाही। तो भारतीय कप्तान है महेंद्र सिंह धोनी, वो हमारे राष्ट्रीय शहर के खिलाड़ी और उन्होंने कितने बार हम लोग इस ग्राउंड में खेलते हुए देखा है, तो उनको एक्शन में देखना हमें काफी अच्छा लगेगा। तिसरी वनडे आणि तीही रांचीमध्ये हा योगायोग टीम इंडियाच्या दृष्टीनं शुभ संकेतच म्हणावा लागेल। कारण जर रांचीत धोनीच्या बॅटनं कमाल केली तर टीम इंडिया सिरीजमध्ये 2-1 न आघाडी घेऊन धमाल करू शकते। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।